केंद्रीय गृहमंत्री शहांकडून लोकसभेत 130वे घटना दुरुस्ती विधेयक सादर. गंभीर गुन्ह्यांमुळे अटक झालेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या नेत्यांना पदावरून हटवण्याची तरतूद. सलग 30 दिवस जेलमध्ये राहिल्यास पंतप्रधान मुख्यमंत्र्यांसह कोणत्याही मंत्र्याला पदावर राहता येणार नाही. बेस्ट कामगार पतपेढी निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या वाट्याला 0 जागा. शशांक राव यांच्या पॅनलचे सर्वाधिक 14 उमेदवार विजयी, तर भाजपच्या परिवर्तन पॅनलच्या 7 उमेदवारांचा विजय. ठाकरे बंधूंनी पतपेढीच्या निवडणुकीचं राजकीयकरण केलं. पतपेढीच्या निवडणुकीचं राजकीयकरण न आवडल्याने लोकांनी ठाकरे बंधूंना नाकारलं. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. ब्रँडचा बँड वाजवण्याचं काम जनता करत असते. ईव्हीएमवर आरोप करणारे आता बेस्ट पतपेढीच्या निकालानंतर काय बोलणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरे बंधूंसह विरोधकांवर निशाणा. ठाकरे ब्रँड कधीच फेल होणार नाही. बेस्ट पतपेढीची निवडणूक ही चाचणी परीक्षा सुद्धा नाही. पराभवानंतर संजय राऊतांचं वक्तव्य. उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग सुरू. 1,30,000 क्युसेकनं विसर्ग सुरू असल्यामुळे भीमा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ. दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी. गंगापूर धरणातून 6,340 क्युसेकने पाण्याचा विसर्ग. रामकुंड आणि गोदाघाट परिसर पाण्याखाली. खेड तालुक्यातील गोलेगाव पिंपळगाव येथील इंद्राणी नदीला पूर. नदीवरील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पाण्याखाली. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा. वैतरणा नदीला पूर. पालघर जिल्ह्यातील मनोरला मुंबई अहमदाबाद महामार्गाशी जोडणारे रस्ते पाण्याखाली. मनोर गावाचा जिल्ह्याशी संपर्क तुटलाय.